नमस्कार मंडळी, शोभाच स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण छानपैकी असं भरलं पॉपलेट बनवणार आहोत. भरलं पॉपलेट फ्राय म्हणजे इतकी सुंदर रेसिपी ना, खरोखर खूप छान, अगदी तोंडाला चव येते अशी रेसिपी आपण बनवणार आहोत. तर चला बरोबर बघूया. भरलं पॉपलेटसाठी आपण सर्वात प्रथम मी पॉपलेट स्वच्छ धुवून घेतलेले 3-4 पाण्याने एकदम आहे बघा, आतमध्ये एकदम स्वच्छ धुवून घेतलेले पॉपलेट आहे. आणि त्याच्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे मी, कोथिंबीर, लाल मिरच्या माझ्याकडे होत्या, लसूण आणि धना पावडर, लाल तिखट, हळद, तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि तेल. आणि आपण सर्वात प्रथम अगोदर हे ओलं खोबरं घेतलं होतं, ते खोबऱ्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. पाणी न टाकता, म्हणजे एकदम पाणी न टाकता वाटायचं. असं खोबरं वाटून घेतलं ना का एकदम छान बारीक होणार बघा. या पद्धतीने मी खोबरं वाटून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आपण मिरची, कोथिंबीर सर्व टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता, ते एकदम थोडंसं मी पाणी टाकलंय. आता ते आपण छान वाटून घेणार आहोत. तर आपण तेल टाकून घेऊ अगोदर थोडंसं. तर मी या वाटणामध्ये मसाला टाकून घेते थोडासा, कारण आपल्याला लाल तिखट, थोडी धना पावडर, हळद पावडर आणि थोडंसं मीठ, म्हणजे आपण भरलं पॉपलेट करणार आहोत. तर त्या पॉपलेटमध्ये असं एकदम म्हणजे असं आळणी नाही लागणार, म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये. तर मी हा मसाला असं तव्यावर टाकून घेते, म्हणजे एकदम व्यवस्थित परतून घेऊ आपण. तर हा मसाला मी असा परतून घेते छानपैकी थोडासा, म्हणजे कच्चेपणा दूर होईल असं या पद्धतीने आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. कारण आपण पॉपलेटमध्ये ज्यावेळेस भरणार ना, त्यावेळेस कच्च्या मसाल्याचा वास येणार नाही आपल्याला. हा मसाला आपण अशा पद्धतीने गरम करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला पॉपलेटमध्ये भरायचं आहे. तर मी थंड होईपर्यंत पुढची कृती दाखवते तुम्हाला. तर मी पॉपलेट फ्राय करण्यासाठी हे लाल तिखट घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या पॉपलेटला चव चांगली येईल. हळद पावडर घेतलेली बघा, आणि थोडंसं मीठ टाकून घेते. ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून घेते मी त्याच्यामध्ये. तर आपण पॉपलेट असं मध्ये कापून आणलं होतं मी, कारण मी जिथून घेतलं ना मार्केटमधून, त्यांना सांगितलं होतं मला भरलेलं पॉपलेट करायचं आहे, तर मी या पद्धतीने कापून आणलेले. तर आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो भरून घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने छान भरून घ्यायचं, कारण आपण याच्यात मिरची, मीठ सर्व टाकलेले आहे. आणि आपण जे आता वाटण लाल तिखट करून घेतलं होतं ते लावून घ्यायचं. तर या पद्धतीने मी आता सर्वच पॉपलेटला मसाला लावून घेते, मग आपल्याला छान फ्राय करता येईल. तर मंडळी, तुम्हाला दाखवलंय मी, या पद्धतीने आपण सर्वच पॉपलेट भरून घेतलेले. असा मसाला छानपैकी आतमध्ये भरला ना का एकदम छान चव लागते बघा त्याची. आता आपण हे लाल मसाला ते टाकलं होतं ते पण सोडून घेते मी. ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे पॉपलेट नक्कीच करून बघा, कारण ही रेसिपी इतकी छान लागते आणि चवदार लागते ना का खरोखर, म्हणजे तुम्ही तुमची पद्धत सोडून ह्याच पद्धतीने पॉपलेट नक्की करून बघाल, हे तरी मला 100% गॅरंटी आहे. हा रवा घेतलेला आहे मी, आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात थोडीशी हळद पावडर नॉर्मल, थोडंसं लाल तिखट. आता आपण पॅनमध्ये मी तेल टाकून घेते, आणि नंतर आपल्याला पॉपलेट छानपैकी फ्राय करायचे. ते मसाला, मीठ, हळद स्वादानुसार मीठ टाका, कारण मी 2-3 वेळा मीठ टाकलेलं आहे. बरोबर एकदम म्हणजे प्रमाणात टाकलेलं मीठ आहे. आणि तुम्ही सुद्धा स्वादानुसार मीठ टाकू शकतात, कारण आपण सर्व पॉपलेटला म्हणजे 2 चमचे मी लाल तिखट घेतलं होतं, आणि अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, म्हणजे त्या हिशोबाने. आणि मसाल्याचं जे वाटण केलं होतं त्याला मी 4-5 लाल मिरच्या घेतल्या होत्या, अर्धी वाटी नारळाचं खोबरं. तर हे पहा, तेल तापलेलं आपण छान असं फ्राय करून घेऊ. तर आपण हे तांदळाचं पीठ का वापरतो, कारण आपले पॉपलेट एकदम फ्राय होतील, एकदम कुरकुरीत छानपैकी असे होतील. त्यासाठी मी आवरण लावून घेतलेलं आहे वरती. खूप सुंदर होते ही डिश.
मंडळी या पद्धतीने मी सर्व पॉपलेट टाकून घेतलेले आहे. पण पॉपलेट म्हणजे लगेच आपल्याला उलटायचे नाही, थोडंसं 2 ते 3 मिनटं असे होऊन द्यायचे, म्हणजे कसं आवरण एकदम कडक होतं. तर हे पॉपलेट आपण असे पलटून घेणार आहोत. तर मंडळी आपण हे पॉपलेट आहे ना जास्त फास्ट गॅसवर करायचे नाही, मीडियम गॅसवर करायचे, कारण का आपले कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून. तर मंडळी हे आपलं भरला पॉपलेट म्हणजे किती सुंदर झालेला आहे बघा बरं. तुम्ही बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, म्हणजे एकदम छान झालेलं आहे. तर मंडळी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की हे भरलं पॉपलेट करून बघा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी व्हिडिओ थोडा जरी आवडलाच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.